दरवर्षी साधारण मे महिन्यामध्ये 5 वर्षापर्यंतच्या मुलांना सीझनल फ्लू शॉट द्या असं सांगतात आणि याची किंमत 1,500 ते 3,000 रुपयापर्यंत खाजगी डॉक्टरांकडे मिळते. म्हणून मी माझे मित्र डॉक्टर पवार जे MD गायनेक आहेत आणि प्रदीर्घ अनुभव आहे त्यांना मी फोन केला होता. त्यांचं या विषयावर काय म्हणणं आहे. माझ्या नातीसाठी हा गायडन्स आहे, तो ऐका. हा खाजगी गायडन्स आहे हे लक्षात घ्या. पहिलं ते व्हॅक्सिनचं बोलू आपण. जनरली असं आहे की मे महिन्यात द्यायचं, दरवर्षी द्यायचं 7-8 वर्षाची मुलं होईपर्यंत. म्हणजे या वर्षी दिलं आणि पुढच्या वर्षी नाही तर ते तसं फारसं हे नाही. पण असं आहे की मुलं एकत्र असतात शाळेत, नर्सरीत वगैरे, आणि त्यामुळे इन्फेक्शन कॉमन असतात, क्रॉस होतात, म्हणून तुम्ही देऊन टाका असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दरवर्षी ते जी व्हायरसची स्ट्रेन असते ते बदलत असते. जसं तो कोरोनामध्ये पहिला आला, मग डेल्टा आला, मग तसं आला. तर व्हायरस पण सरळ सरळ नाही वागत, ते पण वाकडत जातात आणि त्यांना हवं ते बदलून घेतात. त्यामुळे आपल्याला ते तसं करायला पाहिजे. तिसरं, आपल्या लहानपणी असं काही नव्हतं. त्यावेळेला जर सोसायटीमध्ये आपण मिसळायचो, शाळेत जायचो, तर आपली इम्युनिटी नॅचरली येत असते. आता हा जरा ओव्हर कॉशियसनेस झालाय आणि प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग झालेलं आहे. तर याच्यातला पहिला भाग असतो की एक म्हणजे जर मूल अशक्त, वीक, अॅनेमिक असं असेल तर देऊन मोकळे व्हा, म्हणजे सिव्हिअर न्यूमोनिक होणार नाही. दॅट इज ऑलवेज बेटर. करेक्ट. 2, पालकांना मुलांसाठी तेवढा वेळ देता येत नसेल काही फारसा, तर त्यांनी दिलेलं जास्त चांगलं. कारण दोन्ही नोकरी, दोन्ही बाहेर सर्वंट सांभाळते आहे असं पण असतं काही वेळा. इट इज बेटर टू प्रोटेक्ट द बेबी. म्हणजे ह्याच्यात लॉजिकल ह्या थोड्या गोष्टी आहेत की तुम्ही द्या. जर वीक असेल मूल तुमचं, प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली होती 7व्या महिन्यात त्या बाळाची, तर त्यांना वीकनेस कायमच असतो, इम्युनिटी कमीच असते त्यांची. बेटर टू प्रोटेक्ट दिस. पण अदरवाईज तसं मॅन्डेटरी नाही. स्मिता समजा जर त्याला छान सांभाळते तिच्या बाळाला, तर काही तसं हे नाहीये. इट इज अप टू देम. पण आता याच्यातला पुढचा भाग असतो, ऍज पेरेंट इफ शी इज ओव्हर कॉशियस, मी नाही दिलं, तिच्या मैत्रिणी तर माझ्या दिलं आहे, मी पालक म्हणून कमी पडतोय का, हा त्याच्यातला दुसरा सायकोलॉजिकल भाग पण आहे. हे इश्यूज आहेत वेगवेगळे, सोशल, सायकोलॉजिकल, असं. तर ह्याच्यामध्ये जर त्यांचं छान हे काही गरज नाहीये.